नमस्कार. आज आपण दिवाळी फराळामध्ये भाजक्या पोह्यांचा चिवडा कसा करायचा ते पाहणार आहोत. भाजक्या पोह्यांचा चिवडा म्हणजे दिवाळीतला असा एक पदार्थ की ज्याला कोणतंच फिक्स असं प्रमाण नाही. प्रत्येक साहित्य तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता. पण खरं सांगू, कितीही नाही म्हटलं तरी अर्धा किलोचा चिवडा आणि त्यात पाव किलो शेंगदाणे घातले तर चालतील का? किंवा मला फुटाणा डाळ आवडते म्हणून त्यामध्ये मी अर्धा किलो फुटाणा डाळ घालणार असंही चालणार नाही, हो की नाही? नाहीतर मग काय होईल, चिवडा खात असताना फक्त फुटाण्याची डाळच तोंडात येत राहील. शेंगदाणे शोधावे लागतील किंवा लसूण आणि कढीपत्ता सापडणारच नाही. त्यामुळे या ठिकाणी मी अगदी परफेक्ट प्रमाणामध्ये अर्धा किलोचा भाजक्या पोह्यांचा चिवडा कसा करायचा ते दाखवलेला आहे. ज्यामुळे प्रत्येक घासाला शेंगदाणे, फुटाण्याची डाळ आणि लसूण अगदी व्यवस्थित येतील. तिखट, मीठ, मसाले सगळं काही व्यवस्थित वापरलं तर चिवडा खायला जितका रुचकर लागतो तितकाच दिसायलाही अगदी सुंदर दिसतो. पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी भाजके पोहे घेतलेत अर्धा किलो. हे पॅकेटमध्ये आणले होते. अगदी छान कुरकुरीत आहेत. जर तुम्ही पोत्यातले सुट्टे पोहे आणले असतील किंवा बरेच दिवस आणून झाले असतील आणि थोडेफार मऊ पडले असतील तर त्याला एका कडकडीत उन्हामध्ये चांगलं वाळवून घ्या. म्हणजे एक ऊन तरी त्याला नक्की देऊन घ्या. पण तुम्ही जिथे राहताय तिथं ऊन जास्त येत नसेल तर कढईमध्ये थोडे थोडे घेऊन ते गरम करून घ्यायचे आहेत आणि मगच त्याचा चिवडा करायला घ्यायचा आहे. तर आता हे मस्त कुरकुरीत असे पोहे आपले आहेत. याला चाळणीत घालायचं आहे आणि चाळून घ्यायचं आहे. चाळत असतानाच यामध्ये जर काही कचरा असेल तर तो सुद्धा काढायचा आहे. म्हणजे भातकुटे, न भाजलेले किंवा अति भाजलेले, काळे झालेले असे पोहे आपल्याला इथं काढून टाकायचे आहेत. तर या पद्धतीने सगळे पोहे मी चाळून घेतलेले आहेत. बघा, अशा प्रकारची पावडर असते ती सुद्धा यातून चाळून निघून जाते आणि पोहे आपले छान तयार होतात. आता चिवडा फोडणी कसा घालायचा ते पाहूया. इथं मी अर्धा किलो भाजके पोहे घेतलेत आणि त्यासाठी आपल्याला लागणार आहे 150 ग्रॅम तेल. एवढ्या तेलामध्ये आपण सर्व साहित्य तळूनही घेणार आहोत आणि याची फोडणीही करणार आहोत. तेलाचं प्रमाण अगदी व्यवस्थित आहे. चिवड्याला कमी किंवा जास्त अजिबात होणार नाही. आता हे तेल चांगलं गरम करून घेऊ. तेल गरम झाले. आता यामध्ये सुरुवातीला मी शेंगदाणे भाजून घेणार आहे. इथं मी शेंगदाणे घेतले आहेत 1 कप. वजनाने म्हणाल तर 200 ग्रॅम हे शेंगदाणे आहेत. आता गॅस मध्यम करायचा आहे आणि मध्यम आचेवरती हे शेंगदाणे आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. सतत हलवत राहायचं म्हणजे सगळ्या दिशेने एकसारखे ते भाजले जातात. आता जर तुम्ही विकतचे शेंगदाणे आणले असतील तर ते शेंगदाण्याचं साल थोडं तडतडल्यासारखं तुम्हाला दिसेल, म्हणजे हे शेंगदाणे भाजलेले आहेत. आता हे आमचे घरचे शेंगदाणे आहेत त्यामुळे फारसे तडतडत नाहीत. याचा रंग बदलतो आणि आतपर्यंत छान असे खमंग तळले जातात. तर बघा, शेंगदाणे तळून झाले, रंग बदललाय, मस्त कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतलेत. आता झाऱ्याच्या साह्याने यातलं तेल निथळून काढायचं आहे आणि याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. थोडंफार यामध्ये तेल शिल्लक राहिलं तरीही चालेल, कारण हे पुन्हा आपण पोह्यामध्येच घालणार आहोत. शेंगदाणे तळून झाले. आता याच तेलामध्ये आपण फुटाण्याची डाळसुद्धा तळून घेऊ. तर या ठिकाणी मी अर्धा कप फुटाण्याची डाळ घेतली. वजनाने म्हणाल तर 60 ते 65 ग्रॅम ही फुटाण्याची डाळ आहे. याला काही भागांमध्ये डाळवं असंही म्हणतात. आता हे डाळवं म्हणजेच फुटाण्याची डाळ आपण तळून घेऊ. ज्यावेळेला फुटाण्याची डाळ तेलात टाकतो त्यावेळेला बराचसा यावर फेस येतो. त्या फेस कमी होईपर्यंत 1 ते 1.5 मिनटं याला भाजून घ्यायचं आहे. फुटाण्याची डाळ जास्त तळायची नाही, नाहीतर मग ती कडक होते. अगदी चणे असतात त्याप्रमाणे आणि मग ती कुडूम कुडूम वाजते. तेलावरचा फेस बराचसा कमी झाला. फुटाण्याची डाळ तळली गेली आहे. यालासुद्धा तेल निथळून काढून घेऊ. तळून घेतलेली ही फुटाण्याची डाळसुद्धा आपण शेंगदाण्यासोबत त्याच प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. आता याच तेलांमध्ये आपण खोबऱ्याचे काप तळून घ्यायचे आहेत. तर इथं मी 1/3 कप म्हणजे 30 ग्रॅम खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत. हे पातळ चिरून थोडे लांब असे कापून घेतलं. तुम्ही आवडीनुसार हे कमी जास्त साईजमध्ये कापून घेऊ शकता. खोबरंसुद्धा हलका लालसर रंग येईपर्यंत याला तळून घ्यायचं आहे. खोबरं खूप लालसर होईपर्यंत तळून घ्यायचं नाही, नाहीतर मग तेलातून काढल्यानंतरही ते खूप अजून तळलं जातं आणि नंतर काळपट होऊन कडवट लागतं. त्यामुळे हलका लालसर रंग आला की हे तेलातून काढून घ्यायचं आहे. जसे गार होतील तसे अजून भाजले जातात. खोबरं तळून झालं. आता आपण कढीपत्ता तळून घेऊ. तिथं मी भरपूर सारा कढीपत्ता घेतलेला आहे. साधारण 4 काड्या मी इथं कढीपत्त्याचे घेतलेल्या आहेत. आता कढीपत्तासुद्धा मध्यम आचेवरती मस्त कुरकुरीत होईपर्यंत, कढईमध्ये खळखळ आवाज येईपर्यंत याला तळून घ्यायचं आहे.
हे पहा, इथं कढईमध्ये खळखळ असा कढीपत्त्याचा आवाज येतोय. कढीपत्तासुद्धा तेलातून काढून घेऊ. तर आता सगळ्यात शेवटी आपण यामध्ये लसूण तळून घेणार आहोत. तर इथं मी अर्धा कप लसूण घेतला आहे, वजनाने 50 ग्रॅम. लसूण मी इथं थोडासा ठेचून घेतला आहे, हवं तर तुम्ही चिरूनसुद्धा वापरू शकता. भाजक्या पोह्यातला सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हटलं तरी काही हरकत नाही. जितका त्याने स्वाद चिवड्याला येतो तितकाच स्वाद बिघडतो सुद्धा. त्यामुळे लसूण व्यवस्थित तळून घेणं खूप महत्त्वाचं आहे. कारण लसूण जर व्यवस्थित तळला गेला नाही, मऊ राहिला, तर तो चिवड्यावर परिणाम करतो आणि चिवडासुद्धा आपला मऊ होतो. अति जास्त प्रमाणामध्ये तळला गेला तर अगदी कडक होतो आणि दगडासारखा कडम वाजतो. त्यामुळे लसूण आपल्याला हलका तांबूस रंग येईपर्यंत, छान असा कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे. लसूण बघा हलका तांबूस रंग आलाय, छान तळला गेलाय. कढईतून काढून घेऊ. आत्ता याला थोडासा मऊपणा जाणवतो. लसूण गार झाला की अजून कडक होतो. त्यामुळे कढईतच याला कुरकुरीत होऊ द्यायचं नाही आणि लसूण करपणार नाही याचीसुद्धा काळजी घ्या. आता लसूण तळून झाला. तेल बघा खूप कडकडीत गरम आहे. त्यामुळे आता मी गॅस बंद करणार आहे आणि तेल थोडंसं कोमट होऊ देऊ. आता हे तेल थोडं कोमट होतं आहे, तोवर काय करायचं आहे, इथं मी 5 ते 6 मिरच्या घेतल्यात. वजनाने म्हणाल तर 10 ग्रॅम हे मिरच्या आहेत. याला बारीक असं चिरून घेऊ. मिरच्या चिरून झाल्या की काय करायचं, तर आता आपलं सगळं साहित्य तळून झालेलं आहे. तळलेलं हे सर्व साहित्य या पोह्यांमध्ये घालायचं आहे आणि याला एकदा खालीवर असं हलवून घ्यायचं आहे. कारण यानंतर आपण चिवड्यासाठी तडका तयार करणार आहोत किंवा फोडणी बनवणार आहोत. आणि ती फोडणी आपण या जर तळलेल्या साहित्यांवर घातली तर संपूर्ण मसाला हा लसूण आणि कढीपत्त्यामध्ये जाऊन बसतो. त्यामुळे हे सर्व साहित्य एकदा खालीवर मिसळून घ्यायचं आहे फक्त, आणि तयार केलेली फोडणी आपण या पोह्यांवरती ओतणार आहोत. तर याला मी मिसळून घेतलं. याला थोड्या वेळ बाजूला ठेवूयात. आता इथे बघा आपलं तेल थोडंसं कोमट झालं आहे. आता गॅस सुरू करायचं आहे आणि तेल आपल्याला थोडंसं गरम करून घ्यायचं आहे. पण आता जर तुम्हाला हेच तेल वापरायचं नसेल तर तुम्ही दुसरं तेलसुद्धा एवढ्याच प्रमाणामध्ये घेऊ शकता. पण मगाशी आपण सर्व साहित्य याच तेलात तळून घेत असताना त्याचा खमंगपणा या तेलात उतरलेला असतो. त्यामुळे शक्यतो हेच तेल वापरा. आता बघा गॅस चालू केल्यानंतर तेल थोडं गरम झालं आहे. आता यामध्ये फोडणी करू. 1 चमचा मोहरी घालायची आहे. मोहरी चांगली तडतडू द्या. मोहरी जर कच्ची राहिली तर ती कडवट लागू शकते. मोहरी छान तडतडली की यामध्ये घालायचे 1 चमचा जिरे आणि जिरेसुद्धा चांगले फुलू द्यायचे. जिरे आणि मोहरी तडतडले, यामध्ये घालायचे 2 चमचे पांढरे तीळ आणि आपण बारीक चिरून घेतलेल्या मिरच्या. आता हे सगळं मिसळून घ्यायचं आहे आणि लगेच गॅस बंद करायचं आहे. तेल चांगलं कडकडीत गरम आहे तोवर आपले पांढरे तीळ आणि मिरच्या या चांगल्या भाजल्या जातात. तेल थोडंसं कोमट झालं की मग यामध्ये पावडर मसाले घालायचे आहेत. तेल अगदीच गरम असताना जर मसाले घातलेत तर ते करपतात आणि त्याला काळपट रंग येतो. त्यामुळे चिवडा आपला लालसर न दिसता काळपट दिसतो. त्यामुळे कडकडीत तेलामध्ये कधीच तिखट घालायचं नाही. तर बघा तेल थोडं कोमट झालं आहे. आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा हिंग, 3 मोठे चमचे घरगुती कांदा लसूण मसाला, 2 मोठे चमचे काश्मीरी मिरची पावडर. इथे मी रंगासाठी वापरले, तुम्हाला नको असेल तर तुम्ही स्किप केली तरी चालेल. 1 चमचा साखर आणि 1.5 चमचा मीठ. आणि आता हे सगळं मिसळून घेऊ. तेल आपलं गरम आहे, खूप कोमट झालेलं नाही आहे किंवा खूप कडकडीत नाही आहे. याला एकदा मिसळून घेऊ. मस्त मसाले फ्राय झाले. आता ही गरमागरम फोडणी आपण आपल्या पोह्यांवरती घालायची. हे सगळं व्यवस्थित असं मिसळून घेऊया. तर मिसळत असताना याला गोल फिरवायचं नाही. खालचे पोहे फक्त वरती उचलून टाकायचे आहेत आणि या पद्धतीने याला मिसळून घ्यायचं आहे. थोडेसे पोहे मिसळून झाले की यामध्ये आपण 2 चमचे पिठी साखर घालणार आहोत. पिठी साखर घातल्यामुळे याच्यामध्ये जी मिरची पावडर घातली त्याचा रंग अजून खुलून येतो. पोह्यांना एक छान चकाकी येते आणि हलकासा गोडसरपणा येतो. त्यामुळे हे भाजक्या पोह्यांचा चिवडा खायलाही अप्रतिम असा लागतो. फक्त 2 चमचेच घालायचे, जास्त नका वापरू. आणि मस्त असा खमंग वास येतोय आणि चमचमीत चटपटीत असा भाजक्या पोह्यांचा चिवडा तयार झालाय. आणि आत्ता खऱ्या अर्थाने दिवाळीचा फराळ झालाय असं म्हणायला हरकत नाही. चला तर मग भाजक्या पोह्यांचा चिवडा पटकन सर्व करूयात. तुम्ही मात्र जाण्याआधी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये वजनी आणि वाटीच्या प्रमाणामध्ये मी साहित्य लिहून दिले, ते नोट डाऊन करून घ्या. असा हा खमंग खुसखुशीत आणि चटपटीत असा भाजक्या पोह्यांचा चिवडा तयार झाला. या चटपटीत चिवड्यासोबत निरोप घेऊयात आणि लवकरच भेटत नवीन रेसिपीसोबत. तोवर धन्यवाद.